सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क पद भरती संदर्भात कागदपत्र पडताळणीबाबत एक अपडेट समोर आलेले आहे। त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे आणि तुमचे जे दिनांक आहे ते पण तिथं जाहीर झालेले आहे डॉक्युमेंट चेकिंगसाठी। ती पण परिपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आरोग्य भरती संदर्भात लगेच प्राप्त होईल। तर बघा मित्रांनो, आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। विषय बघू शकता, इथं गट क पद भरती करिता कागदपत्र पडताळणीबाबत इथं अपडेट देण्यात आलेले आहे 2/2/2024। ठीक आहे। तर पुढे बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क संवर्गाची ऑनलाईन परीक्षा झालेली आहे बघा 30/11/2023 ते 7/12/2023 दरम्यान। ठीक आहे। शासनाच्या संकेतस्थळावरून सर्व वर्गणीय निवड यादी गुण क्रमांक यादी प्रसिद्ध झाली होती। ठीक आहे। तर त्या संदर्भात बघा कागदपत्र पडताळणी इथं सूचना देण्यात आलेल्या आहे। ठीक आहे। तर 8/2/2024 रोजी सकाळी 9 वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे गट क वाल्यांना। ठीक आहे। पूर्वी आरोग्य विभाग कुटुंब कल्याण मंत्रालय प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर यांनी इथंही अपडेट दिलेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की SSC तुम्हाला डॉक्युमेंट काय काय असणार आहे। SSC पदवी पदविका पदव्युत्तर इतर डॉक्युमेंट शैक्षणिक जात प्रमाणपत्र, ठीक आहे, आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पॅरामेडिक पदांसाठी आवश्यकतेनुसार नोंदणी कार्ड, आधार कार्ड जे असेल तुमचं। ठीक आहे। अर्जात 2 पासपोर्ट फोटो लागणार आहे मित्रांनो तुम्हाला तिथे। ठीक आहे। तर सक्षम प्राधिकरणाचे खेळाडू, दिव्यांग, जे प्रकल्पग्रस्त असेल, तुमचं भूकंपग्रस्त असेल, अनाथ असतील, अंशकालीन उमेदवार असतील, माजी सैनिक असतील, EWS वाले असतील, ठीक आहे, त्यांचा पण तुम्हाला तिथं अनुभव असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे। शासनाने मंजूर केलेले तुमचे संगणक प्रमाणपत्र आहे ते पण तुम्हाला MSCIT तिथं लागणार आहे मित्रांनो तुमचं असेल तर। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथे लागणार आहे। ठीक आहे। शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला तिथं वयोमर्यादाबाबत तुम्हाला तिथं लागणार आहे। आणि मित्रांनो बघा, इथं तुम्हाला आता डॉक्युमेंट चेकिंगची जी डेट आहे ते पण मी सांगणार आहे माहिती। बघा पुढे बघा, तर समुपदेशक उपदेशक कागदपत्र बघा मित्रांनो, समुपदेशन वेळापत्रक इथं जाहीर करण्यात आलेलं आहे। ठीक आहे। नोंदणी इथं बघू शकता 9:30 ते 10:30, प्रमाणपत्र 10च्या पुढे। समुपदेशन फेरणीबाबत माहिती इथं 11 ते 11:30 दरम्यान देण्यात आले। समुपदेशन 11:30 पासून पुढे सर्व उमेदवारांना समुपदेशन करण्याची इथं आणि नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर। ठीक आहे। तर मित्रांनो, अशीच वेळोवेळी नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मी जी माहिती टाकेल ती। ठीक आहे। तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता काय नवीन माहिती येत असते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे। ठीक आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।